शुभं करोति। हातावरच्या रेगा खऱ्या बी असतात आणि खोट्या बी। तुला काय वाटतं, जी तानी पोरं जलमल्या जलमला देवा घरी जातात त्यांच्या हातावर आयुष्याची रेगच नसते? मरण्याच्या आधी मरण्याची भीती, जगण्याची संधी होती या माती। नाही माई, मला मरणाची भीती नाही वाटत। उलट डॉक्टर काकाने सांगितलं त्यामुळे कळलं। माझं आयुष्य सुद्धा आई बाबा गेले त्या दिवसापर्यंतच होत। इथे थांबले म्हणून वाढलं। म्हणजे खरं तर हे पुढचं सगळं आयुष्य म्हणजे बाप्पानी मला दिलेलं वरदानच आहे। हे बघ श्रेया, तू नको काळजी करूस, सरळ इकडे ये बरं राहायला आपल्या घरी। आई, मी तिकडे राहायला येण्यामुळे माझ्या राहण्याचा प्रश्न तर सुटतोय, पण विनीतच्या आई, त्यांचं काय? त्यात त्यांना आता बरंही नाहीये। त्या कशा राहतील एकट्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये? आपण त्यांना आपल्या घरी राहायला बोलवलं पाहिजे। काय श्रेया ग, त्यांना आपल्या घरी? हो ए आई, तू प्लीज विचार ना ग घरी। ठीक आहे श्रेया, मी बघते काय करायचं ते, तू नको काळजी करूस। ठीक आहे, ठेवते आता मी फोन। श्रेयाच्या सासूबाईंना बरं नाहीये आणि श्रेयाची अशी इच्छा आहे की त्यांनी सुद्धा काही दिवस आपल्या घरी राहायला यावं। बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं। हो रे, आता मला पटलंय श्रेयाचं। बोलूया नाही त्यांना पण आपल्या घरी राहायला? हो, पण आता आपण हे एकटं नाही ठरवू शकत। तो हक्क आता आपल्याला उरलाय कुठे या घरात। हा नमस्कार विनीतची आई। हा नमस्कार अण्णा, बोला ना। तुमच्याकडे काही मागायला फोन केला होता। मागायला? काय? काय सध्या विनीत घरी नाहीये, तर आमच्या श्रेयाला पाठवा की माघारपणाला। आणि हो, एकटीला नका पाठवू, तुम्ही पण सोबत या मुक्कामाला। आणि तुम्ही आला तर तुमचा आदरातिथ्य करण्याची संधी मिळेल या शुभंकरोतीला, म्हणून या। हा, आमचं आग्रहाचं निमंत्रण म्हणून या। तशी आदरातिथ्याची गरज नाहीये अण्णा, पण तुमचा मान हा राखायलाच हवा। येईन मी। वा, बरं वाटलं हो ऐकून। मग या नक्की, वाट बघतोय। बोल श्रेया। किमया मी काय करू ग? काय ग, काय झालं? किमया, आई काही दिवस आपल्या घरी राहायला येणार आहे, की मी प्रेग्नंट आहे असं त्यांना सांगितलंय। आणि आपल्या घरात हे कुणालाच माहिती नाहीये ग। जेव्हा ते आपल्या घरात राहायला येतील तेव्हा आपण सगळे एकत्र असू, तेव्हा काय होईल ग? एका झटक्यात आपलं सगळं खोटं उघडं पडेल। श्रेया, तू आधी शांत हो बघू। हे बघ, आपण जे काही खोटं बोललो ते तुझं आणि विनीतचं लग्न व्हावं म्हणून। आणि आता लग्न झालंय ना, मग बदलतील गोष्टी हळूहळू। आणि आताही काहीतरी चांगलंच होईल। आपण यातूनही काहीतरी मार्ग नक्की काढू। थँक्स किमया। आकाश, अरे मी कधीपासून नुसतीच बसले, काहीतरी काम दे ना। तू आजारी आहेस ना? काल डॉक्टरकडे गेली होतीस, नको का? आजारी मी काल होते, आज बरी आहे। तरी सुद्धा नको का? मग मी घरी जाते। नाही, तू घरी नाही जाऊ शकत, कारण तुला जरी काम नसलं तरी यू आर ऑन ड्युटी। तुझ्या या तासांचे पैसे मोजतो मी तुला। सो वर्क और नो वर्क, यू आर ऑन ड्युटी। शुभं करोति।